भैया मी काय म्हणतो, तुम्ही मनाला लावून घेऊ नका एवढं. नाही ना, एवढं सगळं करून पण आम्हाला ऐकून घ्यावं लागते. आम्हाला माफ करा, आमच्याकडनं काय चुकलं असलं तर. आम्ही जातो इथनं. किसका है ये तुमको इंतजार में हूं ना, देख लो इधर तो एक बार में हूं ना. वाट सोड माझी. अहो काय मिसेस फौजी, कुठं चाललंय एवढ्या गडबडीत? गाव सोडून चाललंय बॉर्डरवर? वाट सोड म्हणलं ना. हाय का मिसेस फौजी, तिकडे सगळी वाट बघतेत. तुम्ही आमचा प्लॅन सांगणार होता ना. चला वाट बघतेत. चला तुम्हाला न्यायला आलोय मी. काय झालं? हा, शीतल शिंदे नाव आहे असंच म्हणलं होता ना. आता आता तर अख्खं गाव आमच्या बाजूने. आता आता काय करणार सांगा ना, काय करणार? थांबा, आपण याच्यावर सोल्युशन काढू. हॅलो अजिंक्य, अहो इथं हर्षवर्धन सगळ्या गावासमोर आम्हाला येड ठरवलं. सगळ्या गावासमोर आम्हाला वाईट ठरवलं. काय करू आता? हा, सांगा ना, काय करू मी? अहो मला इथं नाही राहायचं. नाही, मला इथं नाही राहायचं. काही करा, मला इथून घेऊन जावा. नेणार ना मग? हा, जाताय ना घेऊन? न्या लवकर. तुला आधीच सांगितलं होतं आमच्या नादाला लागू नको. लई मस्ती आहे ना तुला. जा, जाऊन सांग गावाला. भाऊ कोण विश्वास ठेवतोय तुझ्यावर? आणि हा, आम्ही संस्था काढणार, पैसे पण लाटणार. भले अध्यक्ष उपाध्यक्ष कोणी पण असू दे, खजिनदार आमचा आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, अशोक गुरवला बीकॉम ची डिग्री आम्ही दिली होती. गॉट इट? जा, घरी जा, जेवण कर, खा, पी, झोप. आपल्याला जी काम जमतं ना तीच करावं माणसानं. येऊ का मिसेस फौजी? किसका है ये तुमको? नाही तुझी मस्ती उतरवली ना तर नावाची शीतल अजिंक्य शिंदे नाही. होय, बरं. अजून घरला आली नाही ही बाया. बघितलंस ना तिथनं कशी तरातरा निघून आली आणि कुठं जाऊन बसली कुणास ठाऊक. सगळ्या गावासमोर निस्ती शोभा करून ठेवली. अगं मला तर तिथे थांबावंसं वाटत नव्हतं. अगं सगळ्या बायकांनी जेव्हा माझ्याकडे बघायला लागल्या का तेव्हा तर माझं डोसकच फिरलं बघ. अगं मम्मी, ती सुमी मावशी तर काय म्हणली माहिती का तुला? त्याने काय म्हणली आता? एवढ्या फेडरेशन अध्यक्ष आहेत आणि यांची सून बघा कशी वागते ती. ही सगळं तुमच्यामुळे घडलंय, बाकी काय नाही. आता काय झालं? आता काय झालं म्हणून मला चिचरा आणि सुनानं तोंड दाखवायला जागा ठेवली का? पुष्पे, तू जरा शांत हो. शीतल आली की तिच्याशी बोलू आपण. काय बोलायचं आता?
मम्मीन जीजीनी नुसती डोक्यावर चढवून ठेवली तिला. माझी शीतल अशी न माझी शीतल तशी. आता बस बोंबलत. उद्या गावानं तोंडात शेण घातलं का नाही म्हणजे मग कळत. तू जरा शांत हो. असं काय बी होत नाही. अहो अख्खं गाव नुसतं खाऊ का गिळू करत होत. मला तर इतकी लाज वाटत होती बाई तिथं थांबायला. तू जरा शांत बस. मी राखीला मायडीकडे जाऊन येतो. येताना जिजीला पण संघ घेऊन येतो. हे बघ 2 दिवसात निवळल समज. हाय का ह्यो बाबा निवळायची वाट बघायला लागलाय. असं करून कसं चालल. अगं मग काय करायचं. मी काय म्हणते, आपण तिला घराबाहेरच नाही जाऊन दिलं पाहिजे. जेडे तू उगीच काहीतरी बोलू नकोस. ती आल्यानंतर तिच्याशी बोलू आपण. असं वसवस करून कसं चालेल ग. आलीस का बाई. चल चल जरा. कुठं? अगं जरा दवाखान्यात जाऊन येऊ चल. अहो मामी पण. पुष्पे कुठल्या दवाखान्यात ग. अहो जरा डोसक्यावर बिस्क्यावर परिणाम झालाय का बघायला नको. अहो असं काय बाई बडबडायला लागली का बडबडती जरा बघायला पाहिजे का नको. चल बाई चल. अहो मामी. आता तिथं अक्कल पाजळलीस का नाही. तुझ्यामुळे सगळ्या गावात ऐकून घ्यायला लागलंय आम्हाला. वाईच कमी नाहीतर गावानं शेणच घातलं होतं आमच्या तोंडात. पुष्पे तू जरा गप्प बसतीस का. शीतल समद्यांसमोर कशाला असं बोललीस. मामा अहो, मी खरंच सांगते, त्या भैयाचा असाच प्लॅन आहे. हाय का बघितलं. आता तर मला खात्रीच पटली बाई. तिच्या डोक्यावर ना नक्कीच परिणाम झालाय. नाहीतर काय. आता एवढं फलक दाखवलं की त्यांनी. आणि संस्थेचे अध्यक्ष तर मीच आहे. आणि माझ्यावर विश्वास नसेल तर तुझा सक्का काका बी आहे त्यात. तरी बी काय असं करती. पण खजिनदार तर त्यांचाच आहे ना. त्यानं तुम्हाला फसवलं तर काय करणार आहे तुम्ही. हाय का बघितलं. आता काय बोलायचं हिला. शीतल तू माझं ऐक. तू तुझ्या अभ्यासाकडे आणि घराकडे लक्ष दे. मी तर म्हणते 4 दिवस ना घरातनं बाहेरच पडू नकोस बाई. आम्ही पण. शीतल एवढं ऐक की आमचं. वय उगच कुठं परत काय झालं तर त्रास करून घेत बसती अगं. शीतल आजाला काय सांगितलं नाहीस ना यातलं. नाही. ते एक बरं केलंस. त्याला काय सांगू नको बरं का यातलं. जा आज जाऊन आराम कर. नाही तर तुझं काय काम असलं तर कर जा.